खबर कल्याणपुर से जुड़ी है। कल्याणपुर में पिछले दिनों घटी रेप केस और हत्या के मामले में पीड़ित परिवार को रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौले गुट की ओर से 50,000 की आर्थिक मदद दी गई है। गुरुवार के दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौले गुट के द्वारा कल्याण डोंबिवली शहर जिला अध्यक्ष प्रहलाद जाधव की ओर से ये धनराशि पीड़ित परिवार की माता पिता को दी गई है। पार्टी के राष्ट्रीय महासचिव सुरेश दादा बारसिंह के शुभ कर कमलों से पीड़ित परिवार को रोक रकम दी गई है। इस मौके पर दलित मित्र तथा नवनिर्वाचित थाने जिला अध्यक्ष अन्ना साहेब रोकड़े, कल्याण डोंबिवली शहर जिला अध्यक्ष प्रहलाद जाधव, जिला महासचिव रमेश बर्वे, डोंबिवली शहर अध्यक्ष शिशोम नगरे, डोंबिवली शहर संपर्क प्रमुख सतीश जाधव, जिला कोषाध्यक्ष सिद्धार्थ रणपिसे सहित महिला आघाड़ी प्रमुख नीता मोटघरे, विशाल कदम, सौ पद्मिनी कदम, रमेश बोरकर, अलका गायकर, मनीष शिवाले, अर्चना कदम, अनिल गायकवाड़ के अलावा आरपीआई के कार्यकर्ता पदाधिकारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के रिक्शा यूनियन के पदाधिकारी, स्त्री पुरुष बड़ी संख्या में उपस्थित थे। या बालिकेवर अतिशय वाईट प्रकारे अन्याय अत्याचार करण्यात आला होता। त्या नराधमांना योग्य ती शिक्षा तर मिळालीच पाहिजे। त्याबरोबर पोलिसांनीही अशा गोष्टींमध्ये दक्ष राहून तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी पक्षाची भूमिका आहे, मागणी आहे। या संदर्भात मागच्या आठवड्यात आमचे अध्यक्ष नामदार रामदास आठवले साहेब यांनी तर भेट दिली होती। या कुटुंबाला काय ना फुलना फुलाची प्रकारे मदत करावी, आर्थिक मदत करावी अशी त्यांनी रिपन पक्षांच्या नेत्यांना सांगितलं होतं। त्याप्रमाणे या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रहलाद गायकवाड, प्रहलाद जाधव, आमच्या अण्णासाहेब रोकडे आणि इथली सर्व कमिटी यांनी त्यांना फुलना फुलाची प्रकारे मदत केली आहे। त्याचबरोबर संरक्षणासाठी पोलिसांच्याकडे तगादा लावलेला आहे किंवा त्यांना कोणत्या प्रकारे त्रास होणे फ्युचरमध्ये, त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे। कार्यकर्त्यांना आम्ही सांगितले सतत आपण संपर्कात राहा, या लोकांना पुन्हा कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये। त्या संदर्भात एवढंच सांगता येईल आपल्याला। आणि कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारे वाईट घटना घडू नये याबद्दल आपण सर्वांनी सतर्क राहावे अशी सर्वांना विनंती करतो। जाधव साहेबांची माहिती जिल्हा बरोबर जाधव साहेब आर्थिक मदत करण्यात आली काय? आताच आम्ही ज्या बालिकेवर अन्याय अत्याचार झाला त्यासंबंधी आमचे राष्ट्रीय नेते माननीय रामदास आठवले साहेब या 8-10 दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी तसा पक्षाला इथे आदेश दिला की त्यांना आर्थिक मदत आपण करावी अशा पद्धतीचं आम्हाला सांगण्यात आलं। आणि म्हणून आज आमचे राष्ट्रीय सचिव बारसिंग दादा आणि ठाणा जिल्हा नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे अण्णासाहेब रोकडे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज मी त्यांना 50,000 रुपये त्यांना आज आपण आर्थिक मदत त्यांना दिली की याच्यापुढे ह्या घटना अशा व्हाव्या नाही म्हणून पोलिसांनी देखील दक्षता घ्यावी आणि जनतेला संरक्षण मिळावं। कारण ही जी घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय घटना घडलेली आहे। अशी घटना पुन्हा घडू नये आणि त्या नराधमाला फाशीच झाली पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची आमची मागणी आहे।